Hi friends, welcome to Jnanamrut Learning Ceremony Center. Today we are going to learn Unit 2, Lesson number 2.2, The Boy Who Broke the Bank. तर मुलांनो, आज आपण The Boy Who Broke the Bank हा लेसन शिकणार आहोत. याचा अर्थ असा आहे, बँक बुडवणारा मुलगा. तर हा लेसन रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेला आहे. तर रस्किन बॉन्ड हे जे की लेखक आहे, तर त्यांचा परिचय इथे दिलेला आहे. तो सुरुवातीला आपण घेऊया आणि त्यानंतर आपण लेसन शिकवायला सुरुवात करूया. तर लेखक आहे रस्किन बॉन्ड, 1934. त्यांचा जन्म झालेला आहे 1934चा 1934मध्ये. इज ॲन इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिसेंट. रस्किन बॉन्ड हे ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक आहेत. He lives with his adopted family in Lando in Mussoorie, India. The Indian Council for Child Education has recognized his role in the growth of children's literature in India. ते भारतामधील मसुरी येथे त्यांनी दत्तक घेतलेल्या कुटुंबासह राहतात. भारतातील बालसाहित्याच्या विकासामध्ये त्यांचे योगदान मोठे आहे. He got the Sahitya Academy Award in 1992 for Our Trees Still Grow in Dehra. तर Our Trees Still Grow in Dehra या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे 1992मध्ये. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री अँड पद्मभूषण रिस्पेक्टिव्हली इन 1999 अँड 2014. तर त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण हे अवॉर्ड 1999मध्ये आणि 2014मध्ये त्यांना हे पुरस्काराने त्यांचा गौरव केलेला आहे. तर अशा प्रकारे त्यांचा परिचय इथं आपल्याला पाठामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यानंतर आपल्याला लेसन घ्यायचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. Nathu grumbled to himself as swept the steps of Pipalnagar Bank owned by Seth Govindram. नथू हा पायऱ्या झाडत असताना स्वतःशीच तक्रार करत असतो. तो सेठ गोविंदराम यांची जी बँक असते, द पीपलनगर बँक, त्या बँकेमध्ये तो झाडूवाला असतो आणि वैतागून तो स्वतःशीच काही तक्रार करत असतो. ही यूज अ स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली. तर तो झाडून घेत असताना तो झाडू अतिशय वेगाने आणि निष्काळजीपणे फिरवतो. यामुळे अँड द डस्ट आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबोव द हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप. आणि असं करत असताना त्यांनी ते झाडू फिरवल्यामुळे तीच धूळ पुन्हा त्या पायऱ्यांवरती पसरली. ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन. मग त्याने पुन्हा ती जी की सुपडी आहे, तर ते पुन्हा नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन. तर त्याने ती सुपडी डस्टबिनवरती आदळली. सीताराम द वॉशरमॅन सन पास्ड बाय. आणि सीताराम हा धोबीचा मुलगा असतो, जो की तिथून कामावरती चाललेला असतो. सीताराम हिज डिलिव्हरी राऊंड ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ बॅलन्स ऑन हिज हेड. सीताराम हा कपडे पोहोचवायच्या कामाला निघाला होता. त्याच्या डोक्यावर नुकतेच इस्त्री केलेल्या कपड्याच्या गाठोडी होती. डोंट रेज सच डस्ट. धूळ उडवू नकोस रे. ही कॉल्ड आउट टू नथू. तो नथूला म्हणाला. आर यू अनअर्ड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. तो नथूला हटकत म्हणाला, महिन्याला ₹2 जास्त द्यायला ते अजूनही नकार देत आहेत, म्हणून एवढा वैतागलायस. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट. मला ह्याबद्दल काहीही बोलायचं नाही. कंप्लेंट द स्वीपर बॉय. मग जो की झाडूवाला जो नथू आहे, तो त्याला तक्रारीने त्याला म्हणू लागला. आय हॅवंट इव्हन रिसीव माय रेग्युलर पे. म्हणजे की त्यांनी नियमित जे की पगार आहे तो सुद्धा मला आणखी दिलेला नाही, असं त्याचं म्हणणं आलं. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ. हू वूड थिंक अ बँक वूड होल्ड अप अ पुअर मॅन सॅलरी.
महिन्याची 20 तारीख आली तरीसुद्धा पगार आणखी मिळालेला नाही. कुणाला वाटेल का की गरीब व्यक्तीचा पगार ही बँक थकवत असेल? ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ. मला माझे पैसे मिळाले तर मी लगेच इथून निघून जाणार. नॉट अनदर वीक आय वर्क इन दिस प्लेस. आणखी मी आठवडाभरही या बँकेमध्ये काम करू शकणार नाही. अँड नथू बँक द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाईम. आणि अशा प्रकारे नथूने बऱ्याचदा ती सुपडी त्या डस्टबिनवरती आपटली. जस्ट टू एम्फसिस हिज पॉईंट अँड गिव्हिंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. स्वतःला तो काय करत होता, स्वतःचा निर्धार कायम ठेवण्यासाठी आणि आपला मुद्दा ठसवण्यासाठी तो पुन्हा पुन्हा जोरजोरात ती सुपडी आपटत होता. वेल आय विश यू लक, सेड सीताराम. सीताराम म्हणाला, माझ्याकडून तुला शुभेच्छा. आय शॅल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब दॅट माइट सूट यू. मी तुझ्यासाठी दुसरं एखादं काम जे तुला जमेल असं एखादं काम मी तुझ्यासाठी बघेल. अँड ही प्लॉडेड बेअरफूट अलॉंग द रोड. आणि अनवाणी पायांनी तो तिथून निघून गेला. द बिग बंडल ऑफ क्लोथ हिडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर. आणि डोक्यावरती आणि खांद्यावरती त्याने एक जे मोठं गाठोड त्याच्याकडे होतं कपड्याचं ते त्याने घेतलं आणि तो तिथून निघून गेला. प्लॉडेड मीन्स वॉक हेविली असं त्याला म्हटलं जातं. ॲट द फोर्थ होम ही विजिटेड. ज्यावेळेस तो चौथ्या घरी पोहोचला, सीताराम हिअर द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर बॉय. तर त्यावेळेस त्याने ऐकलं की एक लेडी ज्या म्हणत होत्या की आम्हाला झाडूवाल्याची गरज आहे. हे त्याने ऐकलं आणि त्याच्या ते कानावरती पडलं. त्यानंतर टाईंग हिज बंडल टुगेदर ही सेड. आणि तो त्याचं गाठोडं बांधत तो म्हणाला, आय नो अ स्वीपर बॉय हू लुकिंग फॉर वर्क. मला माहिती आहे की एक झाडूवाला मुलगा जो की कामाच्या शोधामध्ये आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. तो पुढच्या महिन्यापासून तुमच्याकडे येऊ शकेल. ही इज विथ द बँक जस्ट नाव बट दे आरंट गिविंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. तो एका बँकेमध्ये काम करत आहे परंतु ते लोक पगार देत नाहीत म्हणून त्याला ती नोकरी सोडायची आहे. इज दॅट सो? असं का? से मिसेस श्रीवास्तव. मिसेस श्रीवास्तव सीतारामला म्हणाल्या, वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो. बरं ठीक आहे, त्याला माझ्याकडे यायला सांग. सी मी टुमारो. आणि मला भेटायला सांग. अँड सीताराम ग्लॅड टू ही हॅड बीन ऑफ सर्विस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड hoisted his bag on his shoulder and went his way. सीतारामला खूप आनंद झाला की त्याने काम करत असताना म्हणजे ग्राहकाचंही काम केलं आणि त्याच्या मित्राचीही मदत झाली म्हणून त्याला खूप आनंद झाला. आणि त्याने त्याच्या खांद्यावरती ते गाठोडे घेतलं आणि तो तिथून निघाला. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. तर मिसेस श्रीवास्तव यांना शॉपिंग करायची होती, खरेदी करायची होती. ही गेव इन्स्ट्रक्शन टू आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. तर त्यांनी घरातील जी की आया आहे बाळांना सांभाळणारी तर तिला सूचना दिल्या, तिलाही सूचित केलं की मी शॉपिंगला गेल्यानंतर तू बाळाची काळजी घे. अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. आणि त्यानंतर जे स्वयंपाक करणारे आहे स्वयंपाकी त्यांनाही सांगितलं की दुपारच्या जेवणाला जास्त वेळ लावू नका, लवकर जेवण बनवून ठेवा. देन शी सेट आउट फॉर द पीपलनगर मार्केट प्लेस. आणि ती तयार होऊन पीपलनगर मार्केटला निघाली. टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप. कस्टमरी म्हणजेच हिबिच्युअल म्हणजेच नेहमी ज्या ठिकाणी ती कपडे घ्यायला जाते त्या ठिकाणी पीपलनगर मार्केटमध्ये ती गेली. अ लार्ज शेडी टॅमराईन ट्री ग्रेव ॲट वन एंड ऑफ द बाजार. आणि त्या बाजारच्या शेवटच्या टोकाला एक मोठं चिंचाचं झाड होतं. अँड इट वॉज हिअर दॅट मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण. आणि तिथेच त्यांना मिसेस भूषण हे त्यांची जी फ्रेंड आहे ती त्यांना त्या झाडाखाली दिसल्या. शेल्टरिंग फ्रॉम द हीट.
म्हणजे त्या दिवशी खूप उष्णता होती म्हणून त्या झाडाखाली उभा होत्या. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँकरचिफ. त्या स्वतःला हँकरचिफ म्हणजेच रुमालाने वारा घालत होत्या. शी कंप्लेन ऑफ द समर विच शी अफॅम. त्या तक्रार करत होत्या की खूप गरमी आहे, खूपच उष्णता आहे असं त्या तक्रार करत होत्या. शी कंप्लेन ऑफ द समर विच शी अफेम वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पीपलनगर. त्या असं निश्चित म्हणत होत्या की या अगोदर कधी एवढा उन्हाळा नव्हता किंवा एवढी गरमी जाणवत नव्हती. शी देन शो मिसेस श्रीवास्तव अ सॅम्पल ऑफ द क्लोथ she was going to buy, and for 5 minutes they discussed its shade. त्यानंतर त्यांनी मिसेस श्रीवास्तव यांना एक जी खरेदी केलेले जो ड्रेस किंवा एक सॅम्पल त्यांना दाखवलं. त्यानंतर त्या कपड्याच्या जे की शेड म्हणजे रंग असतो किंवा जे डिझाईन असते त्याबद्दल त्या चर्चा करू लागल्या. हॅव्हिंग एक्झॉस्टेड धिस टॉपिक. आणि अशा प्रकारे त्या टॉपिकमध्ये त्या विषयावरती त्या बोलू लागल्या. मिसेस श्रीवास्तव से डू यू नो. मिसेस श्रीवास्तव बोलता बोलता म्हणाल्या की तुला माहिती आहे का माय डिअर दॅट सेठ गोविंदराम्स बँक कांट इव्हन पे इट्स एम्प्लॉईज. म्हणजे की सेठ गोविंदरामची जी की बँक आहे पीपलनगरमधील तर ती कामगारांचा पगार देत नाही. ओनली धिस मॉर्निंग आय हिअर अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर who hasn't received his wages for over a month. म्हणजे ही जी की तक्रार आहे तर ती एका स्वीपर बॉयकडून मला मिळाली की ही जी तक्रार तो झाडूवाला मुलगा करत होता असं त्यांनी सांगितलं असं त्या म्हणाल्या. त्यानंतर मग शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण. त्यानंतर मिसेस भूषणला हे ऐकून खूपच धक्का बसला. इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. म्हणजे ते एका झाडूवाल्याचाही पगार देऊ शकत नाही, ही खूपच वाईट गोष्ट आहे ना. नन ऑफ अदर कुड बी गेटिंग पेड आयदर. मग ते दुसऱ्यांदा तरी पगार काय देत असणार असं त्या म्हणाल्या. She left Mrs. Srivastava at the tamarind tree and went in search of her husband, who was sitting in front of Kamal Kishore's photography shop, talking with the owner. चिंतेच्या झाडापाशी श्रीमती श्रीवास्तवचा निरोप घेऊन त्या आपल्या पतीला शोधायला निघाल्या. ते कमल किशोर फोटोग्राफीच्या दुकानासमोर मालकाशी गप्पा मारीत बसले होते. सो देअर यू आर. इथे आहात तुम्ही. श्रीमती भूषण उद्गारल्या. क्राईड मिसेस भूषण. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट ॲन अवर. मी एका तासापासून तुम्हाला शोधते. व्हेअर डिड यू डिसॅपियर. कुठे दिसेनासे झाले होते. नो वेअर रिप्लाय मिस्टर भूषण. हॅड यू रिमेन स्टेशनरी इन वन शॉप आय माइट हॅव फाउंड यू, बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर लाईक अ बी इन अ फ्लावर गार्डन. कुठेही नाही. मिस्टर भूषण असं उद्गारले आणि म्हणाले, जर तू एका दुकानात असशील तर मी तुला शोधू शकलो असतो, परंतु तू एका दुकानातून दुसऱ्या दुकानात, जशा प्रकारे मधमाशी एका फुलावून दुसऱ्या फुलावर. डोंट स्टार्ट ग्रुम्बलिंग. द हीट इज ट्राईंग इनफ. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पीपलनगर. इवन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट. कुरकुर करू नका. अगोदरच खूप गरमी आहे आणि त्यात तुमची कुरकुर. माहिती नाही का की पीपलनगरमध्ये काय घडत आहे. बँकेला सुद्धा दिवाळखोरी करायची वेळ आली आहे. व्हॉट्स दॅट. काय म्हणालात. सेठ कमल किशोर. कमल किशोर उठून उभं राहिले. विच बँक. कोणती बँक. व्हाय द पीपलनगर बँक ऑफ कोर्स. निश्चितच पीपलनगर बँक. आय हिअर दे हॅव स्टॉप पेईंग एम्प्लॉईज. की मी असं ऐकले की त्यांनी नोकराचा पगार देणं थांबवले. डोंट टेल मी यू हॅव ॲन अकाउंट देअर मिस्टर किशोर. किशोर भाऊ तुमचा अकाउंट आहे का तिथे. नो बट माय नेबर्स हॅज. परंतु माझ्या शेजाऱ्याचा आहे. ही एक्सक्लेम असं ते म्हणाले. अँड ही कॉल आउट ओव्हर द लॉ पार्टिशन टू द कीपर of a barber shop next door.
दीपचंद, हॅव यू हिअर द लेटेस्ट न्यूज? तर मग त्यांनी लगेच जो की बार्बर शॉपचा जो मालक होता दीपचंद, त्याला लगेच तिथून बोलावलं. द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स, की पीपल नगर बँक कोसळली. यू हॅड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. म्हणजे कसेही करून तू काय कर की तुझी जी की रक्कम आहे ती काढून घे, असं तो त्या दीपचंदला म्हणाला. सो फ्रेंड्स, तर आज आपण द बॉय हू ब्रोक अप द बँक ह्या लेसनचा पार्ट 1 आपण शिकलेलो आहोत. पेज नंबर 48, 49 अँड 50 आज आपण शिकलो आहोत. आणि त्यानंतरचा जो की लेसन आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. राहिलेला जो लेसन आहे तो. तर मित्रांनो, जर तुम्हाला माझी टीचिंग आवडली असेल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका.